गुड मॉर्निंग गाईज, ओम साईराम. अशा पद्धतीने आपली निघायची तयारी झालेली आहे. सगळे भक्तगण रेडी होऊन निघाले. पहाटेचे 3:30-4 वाजले. चहा नाश्ता हा आपण आता पुढे जाऊन घेणार, थोडंसं चालून प्रवास करू, मग चहा नाश्ता होईल आपला. ओम साईराम गाईज, आपण आता जवळ या गावात पोहोचलोय. इथे चहा नाश्ता केलाय, चहा बिस्किट खाल्ले, जाम थंडी गाईज. भारी वाटते, पण फ्रेश वाटतंय. पण थोडे आता पाय दुखायला लागले गाईज. बघा किती गर्दी चहा पिण्यासाठी. डायरेक्ट नंबर लावावे लागतं, एवढी मोठी गर्दी. अजून एक काकू आपली पाठीमागे. दिंडी निघाली ना, ही यांच्या गावची. आता ही किती दिवसापासून निघते, म्हणजे किती वर्षांपासून निघते ही दिंडी? 14 वर्ष झाली. आणि ही दिंडी कशी काय सुरू झाली? ही दिंडी ना साने म्हणून ज्या एक माणसाचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्या बायकोच्या तोंडून शब्द गेला बा, मी पायी दर्शनाला येईल. तर मग 1 वर्षी 4-5 लोक गेले. नंतर वाढत आतापर्यंत एवढी दिंडी झाली बा, 200-250 लोकांची. बघा मित्रांनो, एक निघताना फक्त 10-12 लोक निघाले आणि आज 14 वर्ष झाले दिंडीला. 14 वर्षानंतर आज 200-250 लोकांची रोजची दरवर्षी त्यांची दिंडी तयार झाली. तर दिंडीमध्ये पण भारी वाटतंय, मस्त वाटतं, फ्रेश वाटतं, काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतंय. आणि मी दुसऱ्यांदा आले या दिंडीमध्ये. एक 5-6 वर्षांपूर्वी एकदा आले, नंतर आता आले, म्हणून मस्त वाटतंय. हे बघा, थकलेले माणसं कशी मागून येते हळूहळू. जय. हे थकलेले माणसं. मी काय थकेल नाही, एकदम फ्रेश मध्ये. आज फ्रेश मध्ये होती, काल नाही दुखत आहे, काही थोडी दुखत आहे. कसं वाटतं? चहा नाश्ता झालाय, त्याच्यामुळे आजच फ्रेशनेस आला चेहऱ्यावर. कसं वाटतंय मग? छान वाटतंय. आम्ही प्रथमच दिंडीमध्ये सहभागी झालेलो आहे, तरी पण आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि साई दर्शनाची ओढ लागलेली आहे. आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे हा. आणि म्हणजे अक्षरशः खरंच आपण म्हणतो मनापासून देवाला गेलं की सगळ्या गोष्टी आपल्याला सहज शक्य होत्या. त्याचा खरंच आम्ही साक्षात्कार घेत आहे. काकू, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना? परत येशील का पुढच्या वर्षी? मग पुढच्या वर्षी यायची. पुढच्या वर्षी किती लोकांना घेऊन येशील? जास्ती. पूर्ण फॅमिली घेऊन येशील का? मित्रांनो, या काकूची फॅमिली ना कमीत कमी 30-40 लोकांची फॅमिली आहे. एवढी मोठी फॅमिली काकूची. बघा, अजून पण एवढी मोठी फॅमिली आहे गावांमध्ये. आपल्या शहरांमध्ये बघायला नाही भेटत एवढी मोठी फॅमिली. चला आता बघू पुढं काय होतंय. बाय.
गावात आलोय, इथेच आपण नाश्ता वगैरे केलाय. बघा लोक नाश्ता करताय अजून. बघा ही आपली पालखी आहे. आता वाजले जवळजवळ 9:45. आता इथं नाश्ता वगैरे झालाय. भाग्योदय मंगल कार्यालयामध्ये आपण नाश्ता वगैरे केलाय. आता आपण डायरेक्ट शिर्डीला जाऊन बारीला उभं राहून दर्शन वगैरे झालं की मग जेवण वगैरे करणार आहोत. बघू आता किती वेळ लागतोय आपल्याला शिर्डीला जायला. गाईस पण शिर्डीमध्ये मंदिरात मोबाईल अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मंदिरात मध्ये आपल्याला काही मोबाईल घेऊन जाता येणार नाही. तुम्हाला काही थेट दर्शन घडवता येणार नाही मला. पण बघू, आपल्याला जमलं तर आपण घेऊनच जाऊ. पूर्ण प्रयत्न करेन मोबाईल घेऊन जायचा. मित्रांनो, आपण कुठे गेल्यावर सोनं वगैरे सगळं घरी काढून ठेवतो. ही आमची आत्या बघा किती सोनं घालून आली आहे. कुठे भेटतं उचलून नाही, एवढीच बाई उचलायला पण काही जास्त जड नाहीये. घेऊन जातील आता उचलून तो नाही. पण ही पा कशी हळूहळू चालते आमची काकू, तिला वागता पण येत नाही. अगं बसता येईन तर वागतं.
दर्शनाला जाणार आहे. इथे हे दिंड्यांच्या सगळ्या गाड्या सगळ्या वेगवेगळ्या गावच्या या गाड्याचं हे बस स्टॉप आहे त्या गाड्यांचं. आपली दिंडी अजून येते कारण की आपण लवकर आले दिंडीच्या आधी बाकीचे येत आहे अजून. बघू आता तुम्ही मला शिर्डीत दर्शन घेता येतं तुम्ही कारण की सगळे नाही म्हणता येईल मोबाईल घेऊन जायला. काहीच आता आम्ही जेवण करायला आलो आहे तर श्री साई प्रसादालयात जेवायला आलो आहे. खूप भूक लागली आहे डेंजर कारण की सकाळी तो नाश्ता केला त्यानंतर काहीच खाल्लेलं नाही. इथं बघा किती छान आहे. बघा त्या बाहेर किती मस्त व्ह्यू आहे. कसलं भारी. अच्छा हो गया पेटे देखे हो गया ना. बघा साईबाबांची मूर्ती किती छान आहे. बघा जेवणासाठी पण किती गर्दी आहे श्री साई प्रसादालयामध्ये. एवढी गर्दी बघा. ज्या ऑरेंज कलर टोप्या दिसत आहे ना समोर गाईस ते सगळे आपलेच मेंबर आहे आपल्या दिंडीतले. आपण पास काढलेले गाईस त्याच्यामुळं आपले खूप लोक होते त्याच्यामुळं आपण एकखटी सगळ्यांचा पास काढून घेतला त्याच्यामुळे आपल्याकडे काहीच सणी मागितलं नाही. बघा इथे किती छान मूर्ती. कुठल्या देवीची नाही माहीत मला पण बघा किती मस्त आहे. तर हात धुवायला प्यायला पाणी. बघा हे जे मंदिरात चालू नाही इथं लाईव्ह दिसतंय. हे बघा जे लाईव्ह दिसतंय. मित्रांनो गर्दी बघा किती जेवायला बघा. पूर्ण भरले पूर्ण म्हणजे पूर्ण भरले. कसलं डेंजर भरले. फायनली गाईस आम्हाला जेवायला जागा भेटली आहे बघा. आता जेवायला जागा भेटली आहे. बाकीचे लोक बसतात. बघा किती गर्दी बघा. मी तुम्हाला पूर्ण हॉलची गर्दी दाखवतो गाईस. आता झाला गाईस आम्ही तर बसलोय अजून काही जेवण आलेलं नाही. म्हणते चला तोपर्यंत तुम्हाला काहीतरी दाखवू पूर्ण हॉल कसा असतो किती लोक जेवतात एका वेळेस. बघा आत्ताच इकडे वाढायला सुरुवात केली आहे बघा मित्रांनो. इकडच्या लोकांचे जेवण झालंय. आता आपण एकूणच मागे वळू कारण तिथं जेवण झालेलं आहे सगळ्यांकडे जाण्याचा फायदा नाही आपला. हे बघा इथं पण लाईव्ह दर्शन भेटतं मंदिरात काय चालू आहे ते सगळं इथं दिसतं.
चला आता मी जेवण करते. आता आपण काहीतरी प्रसाद वगैरे घेऊ. बघू आता काय घ्यायचं ठरवू. बघा कसले भारी भारी दुकानं लागले. केवढे मोठे मोठे दुकानं बघा. वाव, टेडी बेअर बघा किती क्यूट क्यूट टेडी बेअर. कसलं भारी वाटतंय काय. बघा टेडी बेअर किती क्यूट आहे. ज्योतिष पण बघा किती भारी आहे. कसले भारी भारी ज्योतिष. 220 रुपयाचं सेल आहे. कोणती पण घ्या. 220 220. बॅग्स बघा बघा काहीच काय भारी भारी. कसलं भारी बघा. डिझाईन पण छान छान. मित्रांनो आपल्याला तर काही घ्यायचे नाही बॅग वगैरे काहीच. कारण आता आपल्याला खूप उशीर झाला आहे घरी जायला. तिथं म्युझियम बघ एक भारी. पण आपण तिथे नाही गेलो काहीच कारण खूप उशीर झाला आहे आणि आपल्याला घरी पण जायचं आता. कालपासून आपण निघालेलो. एवढं भारी बघा जायला. सो क्यूट. बघा कसलं भारी. हा पिंकवाला बघा किती छान. मित्रांनो मी तुम्हाला सगळं दर्शन नाही देऊ शकले कारण माझं ना मोबाईलची बॅटरी स्लो होऊन गेली. त्याच्यामुळं आत्ता मी परत थोडासा चार्जिंग केला आणि मग बाकीचा व्हिडिओ शूट करते. बघच बघा खेळणं पण किती छान छान लहान पोरांच्या. कसलं भारी. बॅग्स बघा कसलं भारी आहे. सगळ्या स्लिंग बॅग. कितीची आहेत? 100 रुपयाला बघा गाईस. सगळ्या मस्त मस्त छान छान आहे. भारी भारी. आता वाजले सकाळचे 8:30. आता आपण मनेगावमध्ये रात्री दिंडीतून आपण 8-8:30 वाजता आलो होतो. पण रात्री खूप थकलो होतं त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू नाही केला. तर आता आपण पोचलो इथे मनेगावमध्ये. हे बघा गावाकडचं व्ह्यू दिसत असेल तुम्हाला पाठीमागे. हे एक मंगल कार्यालय. हे माझ्या आत्याच्या घराजवळ आहे. आणि हे जे पाठीमागं दिसतंय ना ते माझ्या आत्याचं भावाकडचं घर आहे. तर आत्या आम्ही सगळे चाललो आहे आमच्या घरी नाशिकला. निघायची तयारी चालू सगळ्यांची. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ झाली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून नाशिकमध्ये तुम्हाला कुठली ब्लॉग बघायला ठिकाणं माहिती असतील तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मला मेसेज पण करू शकता माझ्या इंस्टाग्राम ID वरती. रेणू9396 असं माझा इंस्टा ID आहे. त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. तर आता चला ब्लॉग इथे सेंड करूया. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण मी कुठलाही ब्लॉग अपडेट केला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले येईल. चला तोपर्यंत थँक्यू. स्टे ट्यून. बाय.